हॅलो एव्हरीवन, वी स्टार्ट अवर लेक्चर विथ डायुरेटिक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायुरेटिक म्हणजे काय? द एजंट विच इन्क्रीजेस द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन बाय द किडनी. काय करणार? सिम्पली असे एजंट जे काय करणार, युरिनेशनचा रेट वाढवणार, त्याला आपण म्हणतो डायुरेटिक. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती युरिन फॉर्मेशनच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत? पहिली फिल्ट्रेशन, दुसरी रिॲब्झॉर्प्शन, तिसरी सिक्रीशन आणि चौथी काय आहे? एक्सक्रीशन. आता मला सांगा, सिक्रीशन आणि एक्सक्रीशनमध्ये युरिन काय होतं? बाहेर. फिल्ट्रेशनमध्ये काय होतं? युरिन जे काही ब्लड आहे, जे काही अनवॉन्टेड सबस्टन्स असतील किंवा लो प्रोटीन्स असतील ते काय होणार? फिल्टर होणार. ठीक आहे. आणि रिॲब्झॉर्प्शनमध्ये काय आहे? जे इसेन्शियल कंपोनंट आहे, जे की ऑलरेडी फिल्टर झाले, ते परत काय होणार? त्या ठिकाणी रिॲब्झॉर्ब होणार. आलं लक्षात? मग ह्या ठिकाणी डायुरेटिक कसं ॲक्ट होणार? दे ॲक्ट सिम्पली बाय इनिबिटिंग द ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड इट्स ऑस्मोटिक इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वॉटर. सिम्पली रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय? जे काही त्या ठिकाणी सोल्यूट म्हणजेच आपला सॉल्ट, सोडियम आणि वॉटरचं जे काही परतचं रिॲब्झॉर्प्शन होणार असते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये, ते काय करणार? ते काय करणार? सिम्पली इनिबिट करणार. त्याला आपण काय म्हणतो? ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन. आलं लक्षात? मग ह्या ठिकाणी काय करतं? ते ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन काय करतं? इनिबिट. काय करतं? इनिबिट द ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन अँड ॲक्ट्स ॲज अ डायुरेटिक. काय म्हणून ॲक्ट होणार? डायुरेटिक म्हणून ते ॲक्ट होते. आलं लक्षात? मग आता मला सांगा बरं, डायुरेटिकची डेफिनेशन आली का लक्षात? डायुरेटिक आर द ड्रग विच इन्क्रीजेस द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन बाय द किडनी. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? बायुरेटिक. बाय कसं करणार? बाय इनिबिटिंग द ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर. काय करणार? रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? डायुरेटिक. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू, मग हे डायुरेटिक कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये यूज होतो? बघा बरं, डायुरेटिक यूज्ड इन द डिफरंट टाईप्स ऑफ ओडेमा. कशामध्ये यूज होते? ओडेमा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, ओडेमा म्हणजे काय? ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इनसाइड द टिश्यू. टिश्यूमध्ये जे फ्लुइड जमा होतं त्याला आपण काय म्हणतो? ओडेमा. मग ते कार्डियाक ओडेमा असन, न्यूट्रिशनल ओडेमा असन, सिरोसिस ऑफ लिव्हर असन, किंवा एखादं कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होतानाचा ओडेमा असन, किंवा रिनल ओडेमा असन. आलं लक्षात? हे सगळे जे ओडेमा आहे, ज्यामध्ये काय होणार? अक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इनसाइड द टिश्यू. टिश्यूमध्ये काय होणार? फ्लुइड जमा व्हायला लागणार, ते एक्सक्रीशन व्हायला होणार नाही. आलं लक्षात? त्या कंडिशनला आपण म्हणतो ओडेमा. आपल्या बॉडीमध्ये पाणी साचून राहील, त्याला काय करावं लागेल? आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. आणि ते रिमूव्ह कोण करणार? मग ॲज अ डायुरेटिक म्हणून. त्याचबरोबर हे जे डायुरेटिक आहे, हे सिंगल जर आपण फक्त डायुरेटिक दिलं तर ते हायपरटेन्शनला सुद्धा कंट्रोल करू शकते. काय करू शकतं? हायपरटेन्शनला कंट्रोल करू शकतं. पण तेच जर आपण त्याला जर समजा त्यांना अँटी हायपरटेन्सिव्हच्या कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं, कशासोबत? अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटच्या कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर ते कोणत्याही टाईपचा हायपरटेन्शन रिड्यूस करू शकतं. आणि त्याचबरोबर इट इज ऑल्सो युजफुल टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर. आलं लक्षात? काय रिड्यूस करण्यासाठी? इंट्राऑक्युलर प्रेशर. आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन. जर नीट बघितलं त्याचे मेन किती क्लास आहेत? 6. आलं लक्षात? पहिला क्लास कोणता आहे? सायक्लिक पॉलीनायट्रोजन कंपाऊंड. पहिला कोणता आहे? सायक्लिक पॉलीनायट्रोजन कंपाऊंड. दुसरा आहे ऑर्गॅनोमर्क्युरियस. तिसरा आहे सल्फोनामाइड. चौथा आहे स्टेरॉइडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. पाचवा आहे फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. आणि 6वा आहे मिसलेनियस कंपाऊंड. आय रिपीट, सायक्लिक पॉलीनायट्रोजन कंपाऊंड, दुसरा आहे ऑर्गॅनोमर्क्युरियस, तिसरा आहे सल्फोनामाइड, चौथा आहे स्टेरॉइडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. त्यालाच आपण म्हणतो पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. काय म्हणतो? पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. नेक्स्ट पाचवा आहे फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. आणि 6th आहे मिसलॅनियस डायुरेटिक. चला बघू मग डिटेल क्लासिफिकेशन. पहिला क्लास तुम्हाला माहिती, सायक्लिक पॉलीनायट्रोजन कंपाऊंड. त्यामध्ये 3 सबटाईप्स आहे. पहिली आहे, ठीक आहे, पहिली आहे बघा, झांतीन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे
अमायनोफायलिन अँड थिओफायलिन. सेकंड आहे टेरिडिन डेरिव्हेटिव्ह. काय आहे? टेरिडिन. त्या ठिकाणी पी पासून स्पेलिंग आहे पण पी हलका आहे त्यामुळे टेरिडिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे ट्रायॅम्टिरिन. नंतर आहे पायरॅझिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे ॲमिलोराइड. दुसरा आहे ऑर्गॅनोमर्क्युरियल्स. एक्झाम्पल आहे त्याचं थायोमर्साल. काय आहे? थायोमर्साल किंवा मर्कॅप्टोप्युरिन. आलं लक्षात? काय आहे? मर्कॅप्टोमेरिन. तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही जेव्हा अँटी निओप्लास्टिक एजंट बघताल त्या ठिकाणी तुम्हाला मर्कॅप्टोप्युरिन नावाचा ड्रग बघायला भेटेल जे की काय म्हणून ॲक्ट होते? अँटी निओप्लास्टिक एजंट. आणि आता ह्या ठिकाणी कोणतं आहे? ऑर्गॅनोमर्क्युरियल्समध्ये मर्कॅप्टोमेरिन जो की काय म्हणून ॲक्ट होतं? डाययुरेटिक. नेक्स्ट बघा सल्फोनामाइड. सल्फोनामाइडमध्ये परत 4 सब टाईप्स आहे. पहिली आहे 1,3,4 थायाडायाझोल डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल आहे ॲसिटाझोलामाइड. दुसरा आहे सल्फामाइल बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे फ्रुसेमाइड. तिसरा आहे थायाझाइड्स अँड हायड्रोथायाझाइड्स डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल आहे क्लोरथायाझाइड किंवा बेन्झथायाझाइड. नंतर चौथा आहे मिसलॅनियस सल्फोनामाइड. एक्झाम्पल आहे क्लोरथॅलिडॉन. कोणता आहे? क्लोरथॅलिडॉन. नेक्स्ट आहे बघा चौथा क्लास जो आहे स्टेरॉयडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. त्यालाच आपण म्हणतो पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. काय म्हणतो? पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. त्याचे एक्झाम्पल आहे स्पायरुनोलॅक्टॉन. काय आहे? स्पायरुनोलॅक्टॉन. नेक्स्ट फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे इथाक्रायनिक ॲसिड. कोणता आहे? इथाक्रायनिक ॲसिड. 6वा आहे मिसलॅनियस डायुरेटिक. त्याचं एक्झाम्पल आहे युरिया मॅनिटॉल. कोणतं आहे? युरिया मॅनिटॉल. बघा रिपीट करते एकदा क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन व्यवस्थित वाचा. IMP आहे डायुरेटिकचं. ठीक आहे. मेन किती क्लास आहेत? 6. पहिला आहे सायक्लिक पॉलिनायट्रोजन कंपाऊंड. त्यामध्ये परत 3 सबटाईप्स आहे. झांथिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे अमायनोफायलिन अँड थिओफायलिन. नंतर आहे टेरिडिन डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायॅम्टेरिन. नंतर आहे पायरॅझिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे ॲमिलोराइड. दुसरा क्लास आहे ऑर्गॅनोमर्क्युरियल्स. एक्झाम्पल आहे मर्कॅप्टोमेरिन. थर्ड आहे सल्फोनामाइड्स. त्यामध्ये परत 4 सबटाईप्स आहेत. पहिली 1,3,4 थायाडायाझोल डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे ॲसिटाझोलामाइड. सेकंड सल्फामाइल बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे फ्रुसेमाइड. नेक्स्ट थायाझाइड अँड हायड्रोथायाझाइड डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल आहे क्लोरथायाझाइड, हायड्रोक्लोरथायाझाइड किंवा बेन्झथायाझाइड. आणि लास्ट आहे मिसलेनियस सल्फोनामाइड. एक्झाम्पल आहे क्लोरथॅलिडॉन. नेक्स्ट बघा चौथा क्लास स्टेरॉयडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट डेरिव्हेटिव्ह. त्यालाच आपण म्हणतो पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. काय म्हणतो? पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. त्याचे एक्झाम्पल आहे स्पायरिनोलॅक्टॉन. नेक्स्ट आहे फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे इथाक्रायनिक ॲसिड. अँड लास्ट मिसलॅनियस डायुरेटिक. एक्झाम्पल आहे मॅनिटॉल अँड युरिया. आलं लक्षात? हे झालं डायुरेटिकचं क्लासिफिकेशन. तुम्हाला डेफिनेशन आलं लक्षात? द diuretics are the drug which increases the rate of urine excretion by the kidney by inhibiting the tubular reabsorption of sodium and its osmotic equivalent amount of water. किंवा सिम्पली तुम्ही असंही लिहू शकता by inhibiting the tubular reabsorption of sodium and water. ओके. आणि दे आर युजफुल टू ट्रीट. कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये यूज करतो आपण? पर्टिक्युलर ऑल टाईप्स ऑफ ओडेमा. सेकंड इन हायपरटेन्शन. अँड थर्ड टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर. आलं लक्षात? ह्या 3 मेन युजेस आहेत डायुरेटिकचे आणि आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये आणि पाठ करा. ओके. आणि काही डाऊट असेल तर विचारा. आता बघू त्याच्या रिलेटेड जे ड्रग्स आहेत त्यामध्ये तुम्हाला फ्रुसेमाइड, क्लोरथायाझाइड, हायड्रोक्लोरथायाझाइड, ठीक आहे, मॅनिटॉल, नंतर युरिया, हे सगळे ड्रग आपल्याला स्टडी करायचे आहेत जे की आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करू. ओके. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. त्याचबरोबर अजून एक क्लासिफिकेशन ते म्हणजे लो सेलिंग डायुरेटिक आणि हाय सिलिंग डायुरेटिक. हाय सिलिंग डायुरेटिकला आपण लूप डायुरेटिक सुद्धा म्हणतो. ओके. तर मला मग सांगा ह्या ठिकाणी
आता लो सेलिंग डायुरेटिक म्हणजे काय असते? लो सेलिंग डायुरेटिक म्हणजे दे हॅव लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन अँड युजफुल इन द लाँग टर्म थेरपी, ज्याची की ड्युरेशन ऑफ ॲक्शन खूप जास्त असते आणि लाँग टर्म थेरपीसाठी आपण यूज करतो, त्याला काय म्हणतो आपण? लो सेलिंग डायुरेटिक. त्याचे एक्झाम्पल आहे क्लोरोथायाझाईड. आणि दुसरा क्लास बघितला आपण जो की आहे हाय सिलिंग डायुरेटिक, त्यालाच आपण म्हणतो लूप डायुरेटिक. हे दोन्ही क्लास त्याच्या ॲक्टिव्हिटीनुसार आहे की त्याची ॲक्शन कशी आहे. ठीक आहे. तर आता हाय सिलिंग डायुरेटिक कसं ॲक्ट होतं त्यालाच आपण म्हणतो लूप डायुरेटिक. दे हॅव रॅपिड ऑनसेट बट शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. क्विक ॲक्शन दाखवतं पण त्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन कशी आहे? कमी आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? हाय सिलिंग डायुरेटिक. अँड they mainly act on ascending limb of loop of Henle. They are called as loop diuretic. and they particularly high selling diuretic कुठे ॲक्ट होतात? ascending limb of loop of Henle. सगळ्यांना माहिती लूप ऑफ हेनले काय असतं? सगळ्यांनी लास्ट इयरला HP मध्ये बघितलेलं सगळ्यांनी युरिन फॉर्मेशन कसं होते. त्यामध्ये जे असेंडिंग लिम्प आहे कशाची? लूप ऑफ हेनलेची, त्यावर हे पर्टिक्युलर हाय सिलिंग डायुरेटिक ॲक्ट होतं आणि म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण? लूप डायुरेटिकसुद्धा म्हणतो, जे की तिथून काय करतं? डायुरेसिस कॉज करतं. आणि डायुरेसिस म्हणजे काय? इन्क्रीजेस द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन. त्याचं एक्झाम्पल आहे फ्रुसेमाइड अँड इथाक्रायनिक ॲसिड. आलं लक्षात? हे दोन्ही पण काय आहेत? क्लासिफिकेशन. आत्ता जे बघितलं होतं त्याच्या ॲक्टिव्हिटीनुसार आहे, ॲक्शननुसार आहे. आणि आपण आधी जे बघत होतो, ठीक आहे, बघितलं हे ते कशानुसार आहे? त्याच्या केमिकल बेसिसवर. आलं लक्षात? त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर विचारा. बाकी त्याचं डिस्क्रिप्शन, प्रत्येक ड्रगचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.